आज सई आदित्य पकडणार बहुतेक आपल्याला. तुमच्या रिक्षात दिल्लू के पापाजी. अरे वा मस्तच, मग ओळख करून द्या ना काका. लेकिन आप तो उनसे रोज मिलते. रोज मिलते? अंदर तो देखो, पहचान जाओगे. मैं ना सच में तंग आ गई हूँ. मैं उनकी वाइफ हूँ, ये उनका पुत्र है, सब भूल जाते, ऐसे चले जाते. रब दिसो, मैं तो तंग आ गई हूँ जी, इस जिंदगी से तंग आ गई हूँ. हाँ, त्यांना म्हणजे इतके ते विसरतात तर काही मेंटल इश्यू वगैरे आहे का? अरे इनके चक्कर में तो मैं मेंटल हो जाऊंगी. नाही तसं नाही, म्हणजे विसरण्याचा काही आजार वगैरे आहे का त्यांना? हाँ, वो तो इनके अप्पा को है. पापा, आपके अप्पा है ना, वैसे इनके पापा है. उनको भूलने की आदत है, मेरे वो एकदम सही है. अरे बिलकुल ठीक आहे, मग असं बायका पोरांना सोडून कसं जातात मग? कसलं व्यसन वगैरे? ना जी ना, इसके पापा को बिल्कुल कोई बुरी आदत नहीं है. मग ते फिजिकली काही त्रास देतात का तुम्हाला? म्हणजे ओ ना जी ना, मुझे बिल्कुल ऐसे फूलों की तरह संभाल के रखते हैं. हाँ, अहो मग नक्की प्रॉब्लेम काय आहे? प्रायोरिटी. कभी कभी ना लाइफ में कुछ रिश्ते, कुछ नाते इतने पक्के हो जाते हैं ना कि पति पत्नी के रिश्ते को उनके बीच जगह नहीं मिलती. कोई जिम्मेदारी इतनी गले पड़ जाती है ना कि अपनी बीवी को, बच्चे को गले लगाना मुमकिन नहीं हो पाता. कभी किसको टाइम दे, किसे ना दे, ये डिसाइड करना बहुत मुश्किल हो जाता है. और वक्त तो वक्त है जी, वो किसी के लिए नहीं रुकता, वो तो चलता चला जाता है. और पति पत्नी का रिश्ता कहीं दूर अकेले रह जाता है. हो जी, ये तो हमारी दुख भरी दास्तान है. लेकिन आप दोनों की लव स्टोरी ना इस मोड़ पर मत ले आना. हाँ, मेरी बातों से ना बस इतना सीख लेना कि किसी भी रिश्ते के बोझ से ना दब मचा, और कोई भी जिम्मेदारी हो उसकी वजह से ना अपने प्यार को मत भूलना. क्योंकि ये जो प्यार है ना, ये प्यार फट से हो जाता है. हाँ, लेकिन उसको निभाने के लिए ना पूरी जिंदगी दांव पे लगानी पड़ती है. हाँ आदित्य, सही. तुमने जो 7 फेरे लिए ना वो तो पुराने हो जाएंगे, लेकिन जो कसमें लिए है ना तुमने, उन्हें पुराने मत होने देना. हमेशा साथ रहना, एक दूसरे का हाथ थामे रखना. भगवान तुम दोनों की जोड़ी सलामत रखे. और तुम भी ये जोड़ी टूटने मत देना. हाँ, चलो बिल्लू पुत्र, देर हो रही है ना. अब हम फिर कब मिलेंगे? जब भी तुम्हारा मन करे. तुला जेव्हा केव्हा वाटेल ना तेव्हा लगेच घरी ये. आणि तुम्ही सुद्धा या नक्की घरी. बिल्कुल जी, मुझे तो आना ही है, पर मेरा उस घर में आना ना आना अब तुम्हारे हाथ में है. हाँ, चलो. कौन है घर में? हाँ, कितना हो गया? 145 रुपये. ओके, 1 मिनिट. हाँ, हे घे, हे 150 रुपये, वरचे 5 रुपये इनाम म्हणून ठेव. इनाम 5 रुपये? अरे विमान चालवलं असं असतं ना, 500 रुपये दिले असते. दादा मजा कर, ऐश कर.
आता कुठे काढू? पिंट्या, अरे बंधू तू हसलास का? अरे माझा सोड, तू का हसलास? अरे तू का हसलास काळा तोंडाच्या वानरा? ए मी वानर तर तू आधी मानव. तू रामलीलात फसलेला जामवंत. तू रामलीला चुकलेला जटायू. तू काळा कुट्ट बैल. तू थेरडा दाढीवाला बोकाड. तू म्हणतो तसं मी दिसतच नाही. मी पण दिसत नाही. पण तू हसलास का? हवा येडा. तुझे आता कळलं मी का हसत होतो तुला ते. मीच आहे. माझं सोड, तुझं बघा ती काय काय. अशी कशी विसरलो मी दाढी काढ. दाढी आलो मी जरा. दाढी कुठून आली? दाढी अम्मा मांजा. दाढी कुठून आली सांग ना. दाढी कुठून आली सांग ना. तुझी ना. बघ पिंट्याचं तोंड काळा झालं हे मी समजू शकतो, पण ही दाढी कुठून आली? ती गंमत आहे. गंमत कसली? आपल्या दुसऱ्याची दाढी आहे का? तुझीच आहे ना. सांग मग. सांग तू सांग कुठून आलीस? मी कसं जाणार? अरे दाढी म्हणजे काय फुलपाखरू आहे काय? तोंडावर येऊन बसला आणि चिकटला आणि तुला कळलंच नाही? दाढी सांगा कोणाची? दाढी माझ्या पापाजी. पापाजी कोण? पापाजी कोण? पापाजी 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 नाही मग पप्पाजी म्हणजे तरी पप्पा पप्पाची तरी कोण? अप्पा हा? अप्पा हा? आलो अप्पा बोलवतो. करा न सांगतो तुला. बापरे कसला काळा झालाय. मी पण जरा स्वाईट तोंड धुऊन येतो. हा पिंट्याचं तोंड काळं कसं झालंय समजू शकतो, लेकिन बंधू के दाढ़ी में किसका तिनका छुपा है ये तो ढूंढ के ही रहेगा ये भाई. काय विचित्र होता ना त्या गुलप्रीत मावशीचा नवरा. त्यांना असं सोडून पळून काय गेला अगं? त्यांना सोडून पळाला की आपल्याला बघून पळाला? आपल्याला कशाला बघून पडेल? त्याने काय आपले पैसे उधारीवर घेतलेत का? तुला तर तो ओळखतही नाही. पण मला असं वाटलं की मी ऐकेस ओळखते त्यांना. म्हणजे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं मला. त्यांना तर आजही आपण कुठं पाहिलं नाही. तू आधी कुठं बघितलं असणार आहेस? काही काय? अरे नाही, तिथे हॉटेलमध्ये पाठमोरं पाहिलं होतं मी त्यांना. बिलिंग काउंटरला सुद्धा असे पाठमोरच उभे होते. मगाशी रिक्षात बसताना थोडे जरी दिसले असते ना मला तरी ओळखलं असतं मी लगेच. अरे आलात तुम्ही? कधी आलात? कसे आलात? आणि फॅक्टरी व्हिजिट झाली का? पुस्तकं आणलीत का? आणि संध्याकाळ कशी गेली? काय केलं? मजा केलीत का? मामा तू जसं हे सगळं एका श्वासात विचारतोयस ना, तसं एखादा श्वास आम्हालाही घेऊ दे ना. हातपाय तोंड धुवून येतो आणि सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. हो. हा पण नाणी घरात जपू ना, तिकडे एक दाढीवाला सांता क्लॉज घुसलाय. गुल्लू तेरी चक्कर में खुशियां तो बहुत मिली, लेकिन ये दाढ़ी का गम क्यों नहीं निकल रहा है? मामा गम आलात तुम्ही? हो. अरे तुम्ही आलात? एक मिनिट, तू नेमका आतमध्ये काय करत होतास? मी काढीत काढत होतो, दाढी काढत होतो. काढत होतात? म्हणजे हे चेहऱ्यावरची दाढी वाढली होती ना, ती काढत होतो. रात्री सफाचट, सकाळी पुन्हा जंगल वाढलेलं असतं. ते घरकी किती आहे, पडते राहतीये. पावसाळ्याचा सीझन आहे ना. एक मिनिट, पावसाळ्याचा सीझन आत्ता? हो. काय बडबडताय तुम्ही सगळे? म्हणजे तुम्ही आता म्हणताय पावसाळा, बाहेर भाई मामा आम्हाला सांगत होते की आतमध्ये सॅन्टा क्लॉज आलाय म्हणून. सॅन्टा क्लॉज
काय काय ते जाऊ दे. तुमचं सांगा ना, तुमचा दिवस कसा गेला? म्हणजे हॉटेल मधला नाही म्हणत आहे मी, फॅक्टरी मधला कसा गेला? तुला कसं माहित आम्ही आज हॉटेलमध्ये गेलो होतो? एक मिनिट, तुम्हाला गुलप्रीत मावशींचा फोन आला होता का? हो, गुलप्रीतनेच फोन केला होता ना, नाही तर मला कसं कळणार? अरे हा, त्याच आहेत ना तुझ्या हे क्लायंट? नाही आहेत का? म्हणजे तू म्हणलास ना केस लढवतो वगैरे. हो हो, अरे केस मीच लढतोय. हा, जवळजवळ खिंड लढवतोय गेली 14 वर्ष. बंधू मामा, तुम्हाला माहिती असेल ना त्यांच्या नवऱ्याबद्दल? हा. मला कसं काय माहित असणार? अरे आता 14 वर्ष खिंड लढवतोस ना, मग माहितच असेल की. हो हो, मी केस लढवतो, म्हणजे जवळजवळ खिंडच लढवतोय गेली 14 वर्ष. हा, म्हणजे तुमची भेट झाली असेल ना कधीतरी? हा, आज आम्ही पाहिलं त्यांना, म्हणजे पूर्ण नाही पाहिलं आम्ही, पण थोडेसे दिसले ते. म्हणजे त्यांची पगडी आणि एक मिनिट बंधू मामा, हा शर्ट, हा तसाच ते शर्ट त्याच रंगाचा आहे. म्हणजे सेम टू सेम त्यांनी असाच शर्ट घातला होता. म्हणजे त्याच्या रंगाचा आणि कपड्यांचा सेन्स बरोबर जुळतो माझ्याशी. म्हणजे आमच्या दोघांचा सेन्स सारखा आहे. मला तर तुमच्याकडे बघून वाटतंय की थोडा तुमच्यासारखाच दिसत होता तो. गुल्लूचा गुलप्रीतचा नवरा माझ्या तू म्हणशील तो बिल्लू आहे ना, बिल्लू तो पण थोडासा तुमच्यासारखा दिसतो म्हणून. अरे बिल्लू म्हणजे तो ना, लग्नामध्ये आला होता तो छोटा सरदारजी. हो, आज भेटला होता तो आम्हाला त्याच्या आई बरोबर. पण त्याच्या बाबांची मात्र भेट नाही झाली आमची. अरे हो, बाबांवर आठवलं, त्या लग्नाच्या वेळा सुद्धा बरीच चर्चा झाली होती त्याच्या बाबांबद्दल. कोणाचा मुलगा रे तो? माझा 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 काय संबंध? कुणाचा का असेल ना, असं त्याला कोणाचा मुलगा. नाही नाही, ते बरोबरच आहे, पण एकदा ना त्याला घरी बोलव रे. म्हणजे काय, अथर्व शीर्ष मंथनाचा त्याचा व्हिडिओ काढायचा मला. अगं ऑफिसमध्ये सांगितलं की सरदारजीचा छोटा मुलगा अथर्व शीर्ष म्हणतो. तो कोणी विश्वास ठेवला तयार नाही माझ्यावर. हुशार आहे मुलगा. अरे त्याला घरी आणलं ना तर आणखीन चमत्कार बघायला मिळतील. आज जो झाला ना त्यापेक्षा जास्त मोठा चमत्कार. आज काय चमत्कार झाला? आज हे सई अभ्यास करते ना, तर ते पुस्तकं आणली त्याने, त्या दोघांनी. वा वा वा, छान. सई, आजपासून अभ्यासाला सुरुवात करा. शुभ कामाला उशीर नको. कामावरनं मला आठवलं, अहो आज आदित्यच्या फॅक्टरीमध्ये खूप मजा आली. म्हणजे आदित्य त्या फॅक्टरीला आणि सगळ्या वर्कर्सना खूप छान सांभाळतो. कर्तबगार आहे आमचा भाचा. सुनबाई, अशीच कर्तबगारी तुला दाखवायची. म्हणजे जेवणाची ताटं घेऊन लगेच घेतो. ते ताटवाटा आम्ही घेतो, तू अभ्यासाला बस. हे घे पुस्तक घे. नको, उद्यापासून करते ना. नाही, उद्यापासून नाही, आजपासूनच उत्तम मार्क मिळवून तुला परीक्षेमध्ये पास व्हायचंय. काय समजलीस? बस, दादाचा शब्द फुल अँड फायनल. टेक इट. आणि आदित्य, ही जबाबदारी तुझी आहे बरं का? हा बंधू, तर ये. आलोच. आदित्य, काय करतोस? घड्यातला सेल चेंज करतोय. मला सुद्धा चेंज हवाय. म्हणून तर अभ्यास करायला लावतो ना. डिअर, तसा चेंज नाही रे. झाला दादा मामा. आदित्य, अरे मला MBA मध्ये करायचंच नव्हतं, ते डॅडू म्हणाला म्हणून मी केलं. तुला कधी वाटलं होतं तू ब्रह्मेंची सून होशील? नाही. पण झालीस ना. हो. तशीच MBA होशील. अरे आदित्य, ऐक. आदित्य, सई, नको ना अभ्यास. सई, नको प्लीज. दे. नाही म्हणाली. दे. अरे कोणीतरी तिला भाजी वाढा. नाही, नको, मी घेते वाढून.
मलाही वाटतं. आदित्य मला नाही करायचा आहे अभ्यास. अगं, मला माहितीये तू मला झोपू तर दे. नाही तू तू फोर्स का करतोयस मला? अरे मी काय करतोय? हे बघ, आदेश दादा मामाचा, त्यामुळे जोपर्यंत त्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत तुझं हे अभ्यास परीक्षा MBA काही कॅन्सल होणार नाही. त्यामुळे तू मला का मस्का मारते? तू ते दे मला. ठीक आहे, मग मी त्यांना मस्का मारते. मी असं यू पटवीन त्यांना. दादा मामाला पटो 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 पटो. ऑल द बेस्ट. बघच तू. मामा, बोल. मी काय म्हणते, काय ग? मामा ऐकताय ना? बोल बोल, ऐकतोय, बोल. चला ना आपण कॅरम खेळूया. अरे काय म्हणतेस? कॅरम? नाही नाही, नको. मग पत्ते? ते तर अजिबात नको. मग काय खेळूया? बुद्धिबळ. बुद्धिबळ खेळल्याने मेंदूला चालना मिळते आणि मुख्य म्हणजे अभ्यासातली एकाग्रता वाढते. हा चालेल. पण आज नाही, सुट्टीच्या दिवशी. आज फक्त अभ्यास. का पण आज का नको? अगं कारण खेळायला आयुष्य पडलंय. माणूस आयुष्यभर शिकतच असतो असं तुम्हीच म्हणाला होतात ना. हो म्हटलं होतं, पण शाळा कॉलेज पण पूर्ण कर ना. पण आज अभ्यास नको ना प्लीज. आज नको काय? आज अभ्यास टाळलास तर उद्या पण टाळशील आणि मग सवय लागते. मला अनुभव आहे ना. मला पण माझ्या अनुभवातून शिकत जायचंय. अगं मग ह्या परीक्षेत पास होण्याचा अनुभव घे की. तुला सांगतो, हातामध्ये डिग्री आली ना, एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो. पण मला अभ्यास नाही आवडत. आता मला शेपूची भाजी नाही आवडत, पण खावी लागते. मला असं मनाविरुद्ध नाही काही करताय. अगं तुझं मन रमायला आधी आहे ना, तोच शिकवणार आहे ना तुला. पण आदित्य आणि माझ्यात फरक आहे. कसला फरक? आपल्याकडे बाई आणि पुरुष असा फरक अजिबात मानला जात नाही आणि अभ्यासात सुद्धा अजिबात मिळणार नाही. हा, तेव्हा उठा आणि मला जे जमलं नाही ते करून दाखवा. चला चला, उठा उठा. आदित्य अभ्यास आणि MBA ची डिग्री तुझी वाट बघते. काय मग रात्राणी, मिळाली का मामांकडनं अभ्यास न करण्याची परमिशन? पटवलंच मामांना? करूया अभ्यास. व्हेरी गुड. चला, द लॉज ऑफ मार्केटिंग. लॉ? अरे ऐक तू बंधू मामांचा लॉचं पुस्तक घेऊन बसलास. मी त्यांना देऊन येते. व्हेरी फनी. चांगला प्रयत्न होता. कुठून बरं सुरू करूयात? इथून करूया? इथून करूया. थर्ड लॉ ऑफ मार्केटिंग. काय 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 झालं? डोळ्यात गेलं काहीतरी. काय? सही बघू इथे. बघू काय झालं? डोळे कसले मारतेस? सी लक्ष दे ना ग. थर्ड लॉ ऑफ मार्केटिंग. इट इज बेटर टू बी फर्स्ट इन माइंड दॅन फर्स्ट इन द मार्केट प्लेस. म्हणजेच मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट टॉपला पोहोचवण्याच्या आधी समोरच्याच्या मनामध्ये घर करणं जास्त महत्वाचं असतं. जसं मी तुझ्या मनात घर केलंय आणि तू माझ्या मनात घर केलंयस तसं ना. छान एक्झाम्पल. सो वन्स अ माइंड इज मेड इट कॅनॉट बी अनमेड. म्हणजे एखाद्याने मनात काहीतरी ठरवलं तर समोरच्याला ते बदलणं कठीण असतं. करेक्ट. तसंच आज मी ठरवलं अभ्यास नाही करायचा म्हणून. आज ना मी फक्त तुझ्यावर प्रेम करणार आहे. खूप. अगं तू अभ्यासाच्या पहिल्याच दिवशी जर पहिल्याच मिनिटात एवढं टंगळमंगळ करायला लागली असतीस मग कसं होणार आहे पुढे? मी उद्या करते ना अभ्यास नक्की, पण आज नको. आज मला तू तुझ्या कुशीत घेते. सई आधी सई यार एवढाच जर वेळ मिळतो ना आपल्याला एकत्र, त्यात सुद्धा हा अभ्यास जर का कबाब में हड्डी येणार असेल तर मग कसं होणार आपलं? कधी घेणार तू मला जवळ? कसा होणार तू माझा? सई बरी सई
असंच तू म्हणशील तेव्हा तेव्हा मी तुझा होईनच ग. पण तू ही MBA होशील ना? नाही सांग ना, होशील ना MBA? देशील ना परीक्षा, करशील ना खरंच उद्यापासून अभ्यास? मला तुझ्या तोंडून ऐकायचं. बोल बोल. आदित्य अरे मी हा काय आधी काय रे मी काय मी ठीक मी तुला प्रॉमिस देते, उद्यापासून काहीही झालं म्हणजे खूप मोठं संकट आलं, पूर आला किंवा वादळ आलं तरीही त्याच्यावर मात करून मी अभ्यास करेन. उद्यापासून मी घर सुद्धा सांभाळेन आणि अभ्यास सुद्धा. ओके, गुड नाईट. अगं